हॅलो नमस्कार. रिसेंटली आम्ही शिरगाव येथील प्रतिशिर्डी साईबाबा मंदिर इथे दर्शनाला गेलो होतो. लिटरली मी 3 वर्षानंतर या मंदिराच्या दर्शनाला आले होते. मंदिर आमच्या घरापासून जवळच असे आहे, म्हणजे 17-18 किलोमीटर असेल. सो तरी देखील 3 वर्षानंतर मी आले. खूप छान वाटलं, कारण की मी कॉलेजला असतानासुद्धा या मंदिरामध्ये आम्ही यायचो. आणि हे मंदिराला आता बरीच वर्ष झाली, पण खूप छान वाटलं. साईबाबांचं दर्शनसुद्धा खूप छान झालं. अगदी आहे तसंच सर्व काही होतं. बऱ्यापैकी बदल पण झाला आहे, पण एक मंदिराचं ते वातावरण, ती स्वच्छता, अगदी सर्व काही आहे असंच होतं. हे मंदिराचं हनुमान मंदिर जे नवीन पाहिलं मी यावर्षी. आणि इकडे पूर्वी ही जागा मोकळी असायची, पण आता इथे हनुमान मंदिर, समोरच हे शनीचं मंदिर झालेलं आहे. मी पहिल्यांदा हे पाहिलं. पूर्वी इथे सगळी रिकामी जागा होती आणि इथे सगळे लोक बसले होते. ऊन पडलं होतं, पण झाडांच्या सावलीखाली निवांत सर्वजण बसले होते. खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. आणि खूप एक वातावरण, ऊन असलं तरी एक छान. काहीजण फोटोज काढत होते, काहीजण निवांत बसले होते. हे अन्नछत्र होतं मागे. आणि त्यानंतर आम्ही पुढे इकडे द्वारकामाई जेचं केलेलं आहे प्रतीत मंदिर, तिथे गेलो. आतमध्ये तिथे दर्शन घेतलं आणि इथे दादू हा खेळत होता बाहेर मंदिराच्या. खूप छान. ऊन होतं, पण तरी पण खूप छान वाटत होतं. वातावरण छान होतं, त्यामुळे उन्हाचं काहीच वाटलं नाही. आणि आतमध्ये इथे द्वारकामाईच्या क्लिप आहे. हे त्यांचा फोटो आणि इथे त्यांच्या आतमध्ये धुणी वगैरे आहे. पण ते आता आम्ही पूर्वी आलेलो तेव्हा सर्व चालू होतं, पण आता सर्व तिथे त्याने लॉक करून ठेवलं आहे. आणि ऊन लागत होतं आणि छान वाटत होतं. बरेच जण, गर्दी होती बऱ्यापैकी, जास्त गर्दीसुद्धा नव्हती, पण येत होती लोक. आम्ही दुपारचं गेलो, आम्ही निघायच्या टायमिंगला बरीच लोकं यायला लागली होती. सो छान वाटलं. स्वच्छतासुद्धा आहे अशीच होती. मंदिर अगदी छान होतं. थोडाफार बदल झाला होता, पण एक कधी दर्शनाला यायचं असेल तर तुम्ही नक्की या, कारण की खूप छान आहे मंदिर. साईबाबांचं दर्शनसुद्धा खूप छान झालं. आणि मला आवडतं मंदिरांचं दर्शन वगैरे घ्यायला, मंदिरांना व्हिजिट करायला. एक वेगळीच ऊर्जा मिळते. सो